कशा आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असा। आज एका प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि ते आहे विस्परचं पिरियड पॅन्टी। तर हे आहे विस्पर पिरियड पॅन्टी। हे खूप दिवसापासून मला याचा रिव्ह्यू तुमच्यावर शेअर करायचा होता, पण ते राहून जात होता आणि ते तसंच पेंडिंग उरत होतं। तर फायनली आज ह्या पॅन्टीचा रिव्ह्यू तुमच्यावर शेअर करत आहे। आणि पहिलाच एक गोष्ट क्लिअर करते की हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे, हे मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करते। तर ही पॅन्टी हेवी फ्लो मध्ये युजफुल आहे की नाही, किंवा ह्याला तुम्हाला वापरायला पाहिजे की नाही, विकत घ्यावं की नाही, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्यावर शेअर करत आहे। लास्ट डिसेंबरला म्हणजे डिसेंबर 2024ला मला खूप एमर्जन्सी ट्रॅव्हलिंग करायचं होतं, ते पण 36 आवर्सचं ट्रॅव्हलिंग होतं बाय ट्रेन, कारण मी राहते गोव्याला, मला जायचं होतं दिल्लीला। तर हा खूप लॉंग प्रवास आहे आणि तेव्हाच माझे पिरियड्स होते। पिरियडचा फर्स्ट डेच होता माझा आणि मला खूप टेन्शन होतं। ज्या दिवसाचं तिकीट होतं त्या दिवसाचं माझी डेट होती, तर मला अगोदरच टेन्शन होतं की मला जायचं आहे आणि आता ट्रॅव्हलिंग करणं खूप गरजेचं आहे, पण कसा करू, काय करू, खूप म्हणजे ना असं गोंधळ झालेला की काय करू मला ना समजत नव्हतं। कारण मला जो फ्लो आहे माझा हेवी फ्लो आहे आणि मला दिवसाला 3 से 4 पॅड चेंज करावे लागतात आणि ट्रेनमध्ये सारखं पॅड चेंज करणं ते पॉसिबल होत नाही, कारण की ना मला ते वॉशरूम यूज करायलाच भीती वाटते, कारण ती ट्रेन खूप हालत असते। आणि मेन तर टेन्शन होतं की पॅड सारखे भरतात आणि कपड्यांना डाग लागेल, ते टेन्शननी मला ना ट्रॅव्हलिंग करण्याची इच्छा नव्हती। तर मी खूप यूट्यूबला व्हिडिओ सर्च केले की काय करू शकतो, काय वापरू शकतो आपण अशा टायमाला। तर तेव्हा ह्या विस्पर पॅन्टीचे व्हिडिओ माझ्या समोर आले, तर मी विचार केला चला आता आपल्याकडे काही ऑप्शन नाही, आपण एक मागून तरी बघूया काय आहे याचा एक्सपिरियन्स, आपल्याला कळेल सुद्धा। तर मी फटाफट याला इन्स्टामार्टवर ऑर्डर केलं। मी विचार केला की 10 मिनिटातच त्याची डिलिव्हरी पण आपल्याला मिळेल। तर तुम्ही ब्लिंकिट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे सगळीकडे ऑनलाईन अवेलेबल आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकताय। आणि ऑनलाईन मी ऑर्डर केलं, हे 10 मिनिटातच मला रिसीव्ह झालं। आणि जास्त मला आनंद का झाला की ह्याची ना MRP आहे 399, ह्याची MRP 399 आहे, पण मला ते डिस्काउंट म्हणजे ब्लिंकिट इन्स्टामार्टवर डिस्काउंट चालू असतात, तर तेव्हा मला हे काहीतरी 320 की 330ला असं डिस्काउंटने भेटलं। तर मी अजून खुश झाली की यार म्हणजे घरी बसल्या प्रोडक्ट सुद्धा मिळाला आणि डिस्काउंट सुद्धा। तर चला जाणून घेऊया की हे हेवी फ्लोसाठी ट्रॅव्हलिंगसाठी हे युजफुल आहे की नाही आणि ह्याला कोण कोण वापरू शकतात। तर फर्स्ट क्लिअर करते की ह्याला ना तुम्ही जे टीनेजर आहेत, स्कूल, कॉलेज, ऑफिस गोईंग जे लेडीज आहेत किंवा मुली आहेत, ते सगळेजण याला यूज करू शकतात। हेवी फ्लोमध्ये हे काम करतं का, तर हे हेवी फ्लोमध्ये खूप छान काम करतं। 7 ते 8 तास तुम्हाला हे यूज होतं। तर आधी मी तुम्हाला ही पॅन्टी दाखवते। तर ही अशी पॅन्टी येते, फक्त आपल्याला हे असं एक अशा पेपरमध्ये रॅप झालेलं असतं। तर हे पेपर इझिली म्हणजे काय होतं ना, मी एक ओपन केलेलं आहे, तर तेच दाखवते तुम्हाला। हे पॅक आहे आणि हे मी ओपन केलेलं आहे। तर हे ओपन केल्यानंतर असं आहे, हे यूज करून झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये रॅप करून डस्टबिनमध्ये फेकू शकता। तर हा आहे पॅड म्हणजे ह्याला आपण पॅन्टी नाही म्हणू शकत, ह्याला डायपर म्हणतात, डायपर म्हणतो। जसं आपण आपल्या लहान मुलांना जसं यूज केलं, कधी विचार केला नव्हता की आपल्याला सुद्धा डायपर यूज करण्याची वेळ येईल, पण आज ते सुद्धा पॉसिबल झालं आहे। आज लेडीज सुद्धा डायपर वापरतात। तर हे असं आहे, जे आपण लहान मुलांना, आपण लहान असताना जे आपल्या मुलांना यूज केलेलं आहे ते सेम डायपर आहे। ह्याच्यावर मेन्शन केलेलं आहे बॅक, कदाचित लाईटमध्ये दिसत नसेल, बॅक आणि इथे फ्रंट आहे। तर जसं दाखवलं तसं तुम्हाला हे वेअर करायचं आहे। तर हे खूप सॉफ्ट आहे बघा, ह्याचं मटेरियल खूप सॉफ्ट आहे, कॉटनचं आहे। हे घातल्यानंतर काही एक रॅशेसचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही आणि 7 ते 8 तास तुम्ही ह्याला यूज करू शकता। म्हणजे 7 ते 8 तास तुम्हाला पॅड चेंज करण्याचा त्रासच नाही आहे। एकदा तुम्ही घातला टेन्शन फ्री तुम्ही बसू शकता, झोपू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे की तुमच्या कपड्यावर डाग पडेल, लिकेज होईल, काहीच असं होत नाही आणि इरिटेशन सुद्धा होत नाही। आता नॉर्मली जेव्हा आपण पॅड यूज करतो, माझा तरी खूप हेवी फ्लो आहे, मला 5 डे ब्लिडिंग खूप हेवी होते। मला दिवसातून 4-5 वेळा तरी, कधी कधी ना 3 ते 4, कधी कधी 4 ते 5 पॅड चेंज करावे लागतात, एवढा हेवी फ्लो मला आहे। आणि त्यासाठीच मला खरंच खूप टेन्शन होतं की मी कसा ट्रॅव्हलिंग करेल, पण ह्या विस्पर पॅन्टीने माझा खरंच खूप मला टेन्शन फ्री केलं। मी हे घालून एवढं म्हणजे रिलॅक्सली त्या ट्रेनमध्ये झोपत होती, बसत होती, खूप रिलॅक्स होती। कसलं टेन्शन होतं की अरे आता झोपली तर लीक होईल, म्हणजे डाग पडेल
कपड्यांवर, असं काहीच टेन्शन नव्हतं. तर ज्यांना हेवी फ्लोचा प्रॉब्लेम आहे किंवा खूप एमर्जन्सी ट्रॅव्हलिंग करावं लागत आहे तर ते यूज करू शकतात. आणि आता जे नवीन जे म्हणजे फर्स्ट टाइम ज्यांना पिरियड येतं तर त्या मुलींसाठी सुद्धा हे चांगलं आहे, कारण की त्यांना तेव्हा आपल्याला तर तेव्हा माहिती नव्हतं पॅड वगैरे, आपल्या मम्मीने तेव्हा सांगितलं. तर आता ज्या मम्मी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी पण आहे, किंवा त्या मुली सुद्धा हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे युजफुल होणार आहे. पहिलाच फर्स्ट पिरियड्स येतात तेव्हा आपल्याला कळत नाही की पॅड कसा यूज करायचा, तर हे तुम्ही खूप इझिली यूज करू शकता. डायरेक्ट डायपर सारखं घालायचं आहे आणि ह्याच्यावर आपली दुसरी पॅन्टी घालण्याची गरज नाही आहे. 2 मिनिटं तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटेल, कारण की आपण काहीतरी नवीन ट्राय करतोय, पण त्याच्यानंतर तुम्हाला त्याची म्हणजे ना एकदम असं वाटेल सवय होईल, म्हणजे काहीच वाटणार नाही, इरिटेशन होणार नाही. तर ते तुम्ही नॉर्मली यूज करू शकता. आणि ह्याला यूज करून नंतर ह्याला काढणं पण खूप इझी आहे. ह्याला इथून फक्त साईडून असं फाडायचं आहे आणि तुम्हाला त्या पेपरमध्ये तुम्हाला ह्या पेपरमध्ये रॅप करून हे डस्टबिनमध्ये फेकून टाकायचं आहे. दुपारी यूज केलेलं ते मी रात्री झोपायच्या आधी चेंज केलं, म्हणजे 7 ते 8 तास झालेले त्याला वापरून. पण तेव्हा असं सुद्धा नाही वाटलं की काहीतरी लीक होते, फक्त तुम्हाला थोडंसं ना लहान मुलांचे डायपर कसे थोडे हेवी होतात तसं फक्त होतं. असं होत नाही की तुमच्या कपड्यांना डाग लागला, ते तुम्हाला कळतं की थोडंसं हे हेवी झालेलं आहे. मग आपणच स्वतः जाऊन 7 ते 8 तासानंतर ह्याला चेंज करायचं. आणि नंतर मी जे दुसरं डायपर वापरले ते मी पूर्ण रात्र म्हणजे झोपली त्याच्यावर, तर म्हणजे जराही एक कपड्याला डाग लागला नाही किंवा काही लिकेज झालं नाही. आणि तेच जर मी पॅड वापरलं असेल तर मला ना प्रत्येक अर्धा 1 तासाने इरिटेशन व्हायला लागतं की अरे डाग पडेल, आता चेंज केलं पाहिजे, आता चेंज केलं. आणि तेव्हा म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे तसं करणं सुद्धा खूप कठीण होतं. सारखं कधी रश असते तर वॉशरूमपर्यंत पोहोचणं पण कठीण असतं. तेव्हा ह्या पॅन्टी खरंच खूप युजफुल आहेत, तर तुम्ही ह्याला यूज करू शकता. तर असा होता ह्याचा रिव्ह्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.